मित्रमंडळींनो नमस्कार. तर युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, आता अर्पिता जी असते, अर्पिता आणि समीर लग्न करून घरात येतात. पण आता समीरची आई दरवाजा लावून घेते आणि म्हणते की अरे तुला काही कसं वाटलं नाही, माझ्या नावाचं बघ मी काय करतोय, तू अजिबात पुन्हा इथे यायचं नाही, निघ घराच्या बाहेर. आणि काय रे तुला काही कळतं की नाही. तर आता लगेच तो म्हणतो की आई माझी बाजू तर समजून घे ना. तर ती म्हणते की मी तुझी बाजू समजून घेणार नाहीये. अरे ही पोरगी बघ ना, अरे तुझी वाट बघत इथे बसली होती ही पोरगी, हिचं काय करायचं अरे, हिच्या संग तुझी सुपारी होणार होती आणि तू तिकडे लग्न करून आला, तुला काहीच कसं नाही वाटलं रे, तुला थोडं तरी काहीतरी वाटायला पाहिजे होतं ना, असं म्हणतात. तर आता जी ही असते ती अर्पित जिचं समीरचं लग्न ज्या मुलीसोबत होणार होतं, ती मुलगी आता खाली चक्कर येऊन पडते आणि तिचे बाबा आता लगेच ते म्हणतात की हे सगळं तुमच्यामुळं झालंय, माझ्या मुलीचे हे हाल तुमच्यामुळे झाले, तुमच्या मुलांनी दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं त्यामुळे हे सगळं घडलं आहे, असं म्हणतात. आणि आता लगेच ते खूप काही तिथे बोलत असतात. आणि आता लगेच जी अर्पिता आहे, अर्पिताला खूप वाईट वाटतं. ती म्हणते माझं लग्न असं झालं, आता माझा गृहप्रवेश पण असंच होणार का. तिच्या मनाला वाईट वाटतं आणि मनाला खूप लागतं हे सगळं. तर ती म्हणते आता कसं घरात जायचं. तर आता जो समीरची आई आहे ती दरवाजा लावून घेते. समीर ते दरवाजात बसून राहतो. अर्पिता समीर वाट बघतात, समीरची आई कधी दरवाजा उघडेल, कधी दरवाजा उघडेल. पण आता समीरची आई दरवाजा उघडत नाही. समीर दरवाजा वाजवतो, म्हणतो आई दरवाजा उघड ना गं, उघड ना दरवाजा, असं म्हणतो. तेवढ्यात आता ती दरवाजा उघडत नाही. तर आता समीर बळच दरवाजा उघडायला लावतो. तेवढ्यात ती दरवाजा उघडते आणि समीरचे बाबा समोर येतात. आता ते तिथे माप घेऊन येतात, कारण की त्यांना आता अर्पिताचं घरामध्ये गृहप्रवेश करायचा असतो. त्यामुळेच ते आता माप घेऊन येतात आणि आता तिथे माप ठेवतात दरवाजात आणि म्हणतात अर्पिता माप ओलांड आणि घरात ये. तर आता लगेच जी समीरची आई आहे ती म्हणते की नाही, या मुलीला माझ्या घरात गृहप्रवेश करून देणार नाहीये मी, असं म्हणते. तर आता तिथे लगेच समीरचे बाबा माफ ठेवतात आणि माप ओलांडून जी अर्पिता आहे ती मापाला पाय लावणार. तेवढ्यात आता तिथे जी ही असते समीरची आई, ती म्हणते की काही गरज नाही आहे, ह्या मुलीला माझ्या घरामध्ये जागा नाही आहे. जेव्हा माझ्या अंगावरून माझ्या मौतीवरून तुम्ही ओलांडून जायचं, तेव्हा या मुलीला घरात घ्यायचं, हिला घरात द्यायला जागा नाही देणार मी, ही अजिबात माझ्या घरात राहू शकत नाही, असं बोलते. तर आता समीर म्हणतो आता काय करायचं. त्याला असं वाटतं अर्पिताला वाईट वाटेल, पण अर्पिताला काही वाटत नाही. अर्पिता खाली बसते आणि हाताने ते माप सांडलेलं गोळा करते तांदूळ आणि आता ती हातात घेऊन म्हणते की समीर काळजी करू नका, हे दाणे दाणे साचून मी आपला संसार कसा उभा करायचा याकडे पूर्ण लक्ष देईल. बघूया आता पुढील